एका छोट्याशा गावात आनंद आणि त्याची बायको रुपाली राहत होते. त्यांचा एक 5 वर्षाचा गोंडस मुलगा होता, ज्याचं नाव सोनू होतं. आनंदचा स्वभाव अत्यंत शांत, कष्टाळू आणि प्रामाणिक होता. लग्न झालं तेव्हा रुपालीचं शिक्षण हे फक्त 12वी पर्यंत झालं होतं. पण तिची मोठी अधिकारी बनण्याची आणि मोठ्या शहरात राहण्याची खूप इच्छा होती. आनंदला जेव्हा रुपालीच्या या स्वप्नाबद्दल समजलं, तेव्हा त्याने स्वतःच्या सुखाचा जराही विचार केला नाही. माझी बायको शिकून मोठी झाली तर आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल होईल, असे स्वप्न आनंदने पाहिलं होतं. परंतु आनंदची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. रुपालीच्या पुढील शिक्षणाचा आणि स्पर्धा परीक्षेचा खर्च परवडणारा नव्हता. तरीही आनंदने हार मानली नाही. तो सकाळी उठून स्वतःच्या शेतात काम करायचा आणि दुपारी शहरात जाऊन बांधकाम साहित्याची हमाली, जसं की विटा वाहनं आणि हॉटेलमध्ये भांडी घासण्यासारखी मिळेल ती मजुरीची कामे तो करायचा. आनंदचे हात कष्टाने सुजायचे, तळपायांना भेगा पडायच्या. पण रात्री घरी आल्यावर जेव्हा तो रुपालीला अभ्यासाच्या पुस्तकामध्ये घडलेली पाहायचा, तेव्हा त्याचा सगळा थकवा पळून जायचा. आनंदने स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी केले नाही. चपला तुटल्या तरी ते शिवून वापरल्या आणि स्वतःचे पोट मारून पैसे साचवले. तो रुपालीसाठी महागडी पुस्तके, क्लासची फी आणि अभ्यासाचे सर्व साहित्य आणून द्यायचा. लहानग्या सोनूला सांभाळण्याची, त्याला वेळेवर भरवण्याची आणि घरातील सगळी कामे करण्याची जबाबदारी देखील आनंदने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती, जेणेकरून रुपालीच्या अभ्यासात कोणताही व्यत्यय येणार नाही. अशीच 5 वर्ष अत्यंत खडतर संघर्षामध्ये निघून गेली. आनंदच्या या अथांग परिश्रमाचं फळ शेवटी मिळालं. रुपाली स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि तिची महसूल विभागात एका चांगल्या पदावर अधिकारी म्हणून निवड झाली. आता आनंदच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. त्याने संपूर्ण गावात पेढे वाटले. त्याला वाटलं की आता त्याच्या गरिबीचे दिवस संपले आहेत आणि त्याचे कुटुंब आनंदाने राहील. पण नियुक्ती मिळताच आणि हातामध्ये सत्ता आणि पैसा येताच रुपालीचे विचार आणि वागणं पूर्णपणे बदललं. शहरामधल्या मोठ्या अधिकाऱ्यामध्ये उठबस सुरू झाल्यावर तिला तिचा मजूर नवरा आणि ते छोटंसं गाव कमी दर्जाचं वाटू लागलं. तिच्या मनात अहंकारपणा आणि स्वार्थीपणा निर्माण झाला. तिने आनंदशी नीट बोलणं बंद केलं. आनंदच्या अंगावरचे साधे कपडे आणि त्याचा कष्टाने रापलेला चेहरा पाहून तिला त्याची लाज वाटू लागली. एके दिवशी रुपालीने तिचं सर्व सामान बॅगेमध्ये भरलं. आनंद कामावरून घरी आला तेव्हा तिला सामान बांधताना पाहून त्याने आश्चर्याने विचारलं, रुपाली, कुठे चाललीस? काही कामानिमित्त बाहेर चाललीस का? रुपालीने अत्यंत थंड आणि कठोर आवाजात उत्तर दिलं, आनंद, मी आता या घरात आणि तुमच्यासोबत राहू शकत नाही. मी आता एक सरकारी अधिकारी आहे. माझं राहणीमान आणि माझी प्रतिष्ठा आता बदलली आहे. समाजातील मोठ्या लोकांसमोर मी एका मजुराला माझा नवरा म्हणून दाखवू शकत नाही. मी तुला आणि सोनूला सोडून कायमची शहरामध्ये चालली आहे. हे सगळं ऐकून आनंदच्या पायाखालची जमीनच घसरली. तो सुन्न झाला. लहानगा सोनू धावत आला आणि आईचा पदर धरून रडू लागला. आई, मला सोडून जाऊ नकोस ना. परंतु रुपालीने ते लहान मुलाचा हात झटकारला. आनंदने तिचे पाय धरले आणि ढसाढसा रडत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. रुपाली, मी तुझ्यासाठी दिवस रात्र मजूर म्हणून राबलो. रक्ताचे पाणी करून तुला शिकवलं. आज तू अधिकारी झालीस म्हणून आम्हाला अशी मधल्या रस्त्यावर सोडून जाणार? त्या लहानग्या सोनूचा तरी विचार कर. परंतु रुपालीच्या मनातली माणुसकी आणि प्रेम पूर्णपणे मरून गेलं होतं. तिने अत्यंत निष्ठुरपणे म्हटलं की मी तुला शिकव असं सांगितलं नव्हतं. ती तुझी मर्जी होती. आता माझ्या आयुष्यात आडवे येऊ नका. असं सांगून तिने घटस्फोटाचे कागद आनंदच्या हातात टेकवलं आणि ती गाडीत बसून निघून गेली. त्या एका क्षणात आनंदचं जग उद्ध्वस्त झालं. ज्या स्त्रीसाठी त्याने स्वतःच्या आयुष्याची होळी केली होती, तिनेच त्याला आणि स्वतःच्या निष्पाप मुलाला कचऱ्यासारखं फेकून दिलं होतं. आनंद कित्येक दिवस अन्नाचा कणही न घेता सुन्नपणे पडून होता. परंतु जेव्हा त्याने आपल्या आईविना तळमळणाऱ्या मुलाकडे पाहिलं, तेव्हा त्याने डोळ्यातील अश्रू पुसले. त्याने स्वतःला सावरलं आणि मनामध्ये निर्धार केला, ज्या रुपालीने मला मजूर म्हणून हिणवलं, मी माझ्या मुलाला एवढं सक्षम बनवीन की तिला तिच्या या कृत्याचा तीव्र पश्चाताप होईल. आनंदने जिद्दीने मुलाचा सांभाळ केला. तो दिवसरात्र कष्ट करत राहिला.
पण यावेळी त्याने ते कष्ट आपल्या मुलाच्या सोनूच्या चांगल्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी केले. हळूहळू वर्ष उलटत गेली. सोनू मोठा झाला. आईच्या त्यागाची कथा आणि बापाचे कष्ट सोनूच्या मनामध्ये कोरले गेले होते. सोनूने प्रचंड मेहनत केली आणि देशातील सर्वात कठीण असलेली IAS परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने उत्तीर्ण केली आणि तो त्याच जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर बनून आला. ज्या दिवशी सोनूने पदभार स्वीकारला त्या दिवशी त्या विभागातील सर्व छोटे मोठे अधिकारी नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी रांगेमध्ये उभे होते. त्या अधिकाऱ्यांच्या रांगेत रुपालीसुद्धा मान खाली घालून उभी होती. सोनूने आपल्या वृद्ध कष्टाळू बापाला आनंदला अत्यंत आदराने आणि सन्मानाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य खुर्चीवर बसवलं. सर्व अधिकाऱ्यासमोर सोनूने आपल्या बापाच्या चरणांना स्पर्श केला आणि माईक हातामध्ये घेऊन तो म्हणाला, आज मी जो काही आहे तो या जगातील सर्वात महान बापाच्या कष्टामुळे आहे, ज्यांनी स्वतः मजुरी करून स्वतःची स्वप्ने मारून मला इथे पोहोचवलं. त्यानंतर सोनूची नजर रांगेत उभ्या असलेल्या रुपालीवरती पडली. रुपालीच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. तिने त्या मजुराला आणि लहान मुलाला स्वार्थासाठी सोडलं होतं. आज तोच मुलगा तिच्या वरिष्ठ पदावरती बसला होता आणि तोच मजूर नवरा आज सन्मानाने तिथे विराजमान होता. रुपाली पुढे आली आणि तिने हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु सोनूने अतिशय शांतपणे तिला रोखलं आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही एक अधिकारी आहात. अधिकाराची कर्तव्य पार पाडा, परंतु नात्याची आणि त्यागाची किंमत ज्याला समजत नाही त्याच्यासाठी आमच्या आयुष्यात आता कोणतीही जागा नाही. रुपाली खाली मान घालून अथांग अशा पश्चातापाच्या आणि लाजेच्या ओझ्याखाली दबत तिथून निघून गेली. आनंदने आपल्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. कष्टाचे, सत्याचे आणि प्रामाणिकपणाचे फळ शेवटी मिळालं होतं, तर स्वार्थाचा आणि अहंकाराचा शेवट अत्यंत वाईट झाला होता.